नागपंचमी झाली आणि तुमच्याही घरात ज्वारीच्या लाह्या तशाच उरलेत का? त्या वाया घालून फेकून देण्याची चूक तर अजिबातच करू नका. कारण आज आपल्या या लाडक्या न्यूट्रीबॉय चॅनलवर आपण पाहणार आहोत उरलेल्या लाह्यापासून दोन अत्यंत पौष्टिक आणि ऑइल फ्री आणि टेस्टी रेसिपी. पहिली आहे वजन कमी करण्यासाठी आणि संध्याकाळच्या भुकेसाठी प्रोटीन आणि फायबरने भरपूर चटपटीत डाएट चाट. आणि दुसरी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी घरातल्या सगळ्यांना आवडेल असं मऊ लुसलुशीत आणि पचायला हलकं इन्स्टंट लाह्यापासूनचं थालीपीठ. चला तर मग वेळ न घालवता या दोन्ही रेसिपी आपण कशा बनवायच्या हे पाहूया. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पहिला आपण पाहणार आहोत डाएट चाट. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. मी इथे 1 वाटी लाह्या घेतलेल्या आहेत, टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, कांदा घेतलेला आहे, चणे घेतलेले आहेत शिजवून, कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलेली आहे आणि मी चाट मसालाही घेतलेला आहे, पण तो इथे मी दाखवला नाही. आता हे आपण हे सर्व साहित्य आहे ना लाह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून नंतर थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये काळी मिरी पावडर पण टाकू शकता, पण माझ्याकडे उपलब्ध नव्हती त्यामुळे मी इथे टाकलेली नाही. आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये आपला डाएट चाट बनवून होतो. हा चाट बनवताना आपण एकही थेंब तेल वापरलेलं नाही. ज्वारीचं फायबर आणि चण्याचं प्रोटीन एकत्र असल्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. बाजारातलं तळलेला हा पदार्थ खाण्यापेक्षा हे घरगुती न तळलेला चाट तुम्ही नक्की खा आणि हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर मग आता दुसरी रेसिपी आपण ट्राय करूया. त्यासाठी लागणारं साहित्य आपण येथे पाहणार आहोत. मी येथे लाह्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, थोडं गरम मसाला घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, लसूण, हळद आणि मीठ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे अजून काही भाज्या असतील ना तर त्या तुम्ही यामध्ये ऍड करून घेऊ शकता. आणि मी लाल तिखट घेतलेलं आहे. आता आपण ह्या ज्या लाह्या आहेत ना त्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही ते बघू शकता जे लाह्याचे दाणे बाजूला राहिले ते मी वेगळे करून घेतलेले होते, ते सर्वप्रथम बारीक करून घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये लाह्या ऍड करून बारीक केल्या. आणि ह्यात सर्वात महत्वाचा साहित्य म्हणजे बेसन. बेसन हे 1 वाटी आपण घेतलेलं आहे आणि आता आपण जे सर्व गाजर, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो जे घेतलेलं होतं ना ते हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडेसे मी पांढरे तीळ पण घातलेले आहेत आणि थोडासा ओवा घातलेला आहे. ओवा जो आहे ना तो आपण हातावरती असा बारीक करून यामध्ये ऍड करायचा आहे. आता आपण हे सर्व साहित्य आहे ना पहिलं चमच्याच्या साह्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट जे घेतलेलं आहे ते घालू शकता किंवा तुम्ही हिरवी मिरची बारीक करून सुद्धा घालू शकता. आणि तुम्ही बघू शकता मी 1च वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण नंतर एक महत्वाचा साहित्य यामध्ये ऍड करून घेणार आहोत, ते म्हणजे आहे दही. दह्यामुळे काय होतं याला मऊपणा छान असा येतो आणि हे टेस्ट पण याची थोडी बदलते. आता तुम्ही बघू शकता मी दही यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण पोळपाट घ्यायचा, त्यावरती एखादा सुती कपडा घ्यायचा. माझ्याकडे हा मी नेहमी थालीपीठाला हा कपडा यूज करते, रुमाल आहे. पिठामधला आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत आणि तो थालीपीठचा त्याला आपण आकार देणार आहोत. तुम्ही छोटे छोटे असं पॅनकेक पण बनवू शकता, पण मी थालीपीठ बनवते. आता तुम्ही बघू शकता मी हे थालीपीठ छान असं थापून घेतलेलं आहे आणि त्याला मध्ये होल पाडते म्हणजे आपलं हे थालीपीठ सर्व बाजूंनी भाजेल. आता आपण इथे तवा गरम करायला ठेवलेला होता, मी त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपण छान असा भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ जे आहे ना ते कसं मस्त असं दिसतंय ना. आता हे आपण छान भाजून घेऊया. 1 ते 2 मिनिटांमध्ये हे आपलं थालीपीठ छान असं भाजून होतं. यावरती जे पांढरे तीळ जे आपण जे सर्व साहित्य यामध्ये घातले ना ते किती छान दिसते. तुम्ही हे ग्लुटेन फ्री थालीपीठ आहे. ज्वारी निसर्गतःच ग्लुटेन फ्री आणि पचायला हलकी असते, जी शुगर आणि डायबिटीज नियंत्रित ठेवण्यास मदत करेल. तर आपलं मस्त असं थालीपीठ रेडी झालेलं आहे. आता आपण हे दह्यासोबत सर्व करणार आहोत. तर मैत्रिणींनो, ज्वारीच्या लाह्यापासून बनवलेल्या ह्या दोन्ही रेसिपी 100% ऑइल फ्री आणि नॅचरल आहेत. हे कोणी आवर्जून खावं. जर तुम्ही वजन कमी करत असाल, तुम्हाला डायबिटीज असेल किंवा पचनाचा त्रास होत असेल तर हा फायबर आणि प्रोटीनने भरपूर नाश्ता तुमच्यासाठी अमृत आहे.
आणि ग्लुटेनची जर कोणाला ॲलर्जी असणारे हे बिनधास्त खाऊ शकतात. पण कोणी जपून खावं तर ज्यांना थायरॉइड आहे किंवा गंभीर किडनीचा त्रास आहे त्यांनी ज्वारीचे पदार्थ मर्यादित प्रमाणातच खावे. तसेच अतिशय लहान मुलांना हे देऊच नये. कोणतीही गंभीर वैद्यकीय समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. चला तर मग स्वतःची काळजी घ्या, पौष्टिक खा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच हेल्दी रेसिपी सोबत. तोवर ईट क्लीन, लिव्ह हेल्दी. धन्यवाद.